नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण वृषभ राशीबद्दल जाणून घेणार आहोत। वृषभ राशी 22 मार्च ते 29 मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य आज आपण बघणार आहोत। आणि जी पण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अशा काही मी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला आणि महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि काही महत्त्वाचे उपाय देखील मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आणि वृषभ राशीच्या लोकांना सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि हे वृषभ राशीच्या स्वामी भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी वृषभ राशीच्या लोकांवरती कायमस्वरूपी राहो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते। आणि हो, एक विनंती करते की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे? काही नवीन संधी येणार आहेत का, की थोडं संयम ठेवण्याची वेळ आहे? आरोग्य, कुटुंब, पैसा, कामधंदा आणि नातेसंबंध या सगळ्यात काही बदल दिसणार आहे का? आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे का? कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील की काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे? शिक्षणात, करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील का? व्यवसायात गुंतवणूक करणे योग्य ठरेल का? आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे का की खर्च वाढणार आहेत? प्रेम संबंध आणि वैवाहिक आयुष्य गोडवा वाढेल की गैरसमज निर्माण होतील? चला तर मग अगदी सविस्तर जाणून घेऊया वृषभ राशीबद्दल साप्ताहिक राशी भविष्य। सर्वात प्रथम बघूया वृषभ राशीच्या आरोग्याबद्दल। या आठवड्यात तुमचं आरोग्य पूर्णपणे वाईट नसणार, पण थोडं सांभाळून चालावं लागेल असं चित्र दिसतंय। सुरुवातीला शरीरात थोडा आळस, थकवा जाणवू शकतो। सकाळी उठताना ताजेतवाने वाटणार नाही, त्यामुळे तुमची दिनचर्या थोडी बिघडू शकते। पोटाशी संबंधित त्रास जसे की गॅस, ॲसिडिटी किंवा अपचन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा आणि घरचं साधं हलकं अन्न खा। तुम्ही वेळेवर जेवण केलं नाही तर त्रास वाढू शकतो, यामुळे जेवणाची वेळ पाळणं खूप गरजेचं आहे। पाण्याचं प्रमाण वाढवा, नाहीतर डोकेदुखी किंवा अंगात अशक्तपणा जाणवू शकतो। कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा येऊ शकतो, म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी काढा। ध्यान, प्राणायाम किंवा फक्त शांत बसणंही तुम्हाला उपयोगी पडेल। रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं टाळा। झोप पूर्ण घ्या। ज्यांना आधीपासून काही जुने आजार आहेत त्यांनी त्यांची औषधं वेळेवर घ्यावीत। घरातील वडीलधाऱ्यांची तब्येतही थोडी नाजूक राहू शकते, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका। आणि वृषभ राशीच्या लोकांनो, हलका व्यायाम केल्यास तर तुमचं शरीर हलकं आणि मन शांत राहील। एकंदरीत स्वतःची काळजी घेतली तर हा आठवडा व्यवस्थित जाईल। आता पाहूया कौटुंबिक जीवनाबद्दल। घरचं वातावरण या आठवड्यात बरंचसं आनंदी आणि सकारात्मक राहणार आहे। घरात काहीतरी नवीन घडण्याची शक्यता आहे, जसं की एखादं शुभ कार्य ठरू शकतं किंवा काही खास चर्चा होऊ शकते। कुटुंबातील सदस्य एकमेकांना चांगला सपोर्ट देतील। एखाद्या जुन्या गोष्टीवरून चाललेला वाद मिटण्याची शक्यता आहे। आईवडिलांशी संवाद वाढेल, त्यांच्या सल्ल्यामुळे तुमचे काही प्रश्न सुटतील। भावंडांशी थोडं मतभेद होऊ शकतो, पण ते लगेचच मिटतील। घरात एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होईल। धार्मिक वातावरणही तयार होईल। पूजा पाठ किंवा मंदिराला जाण्याचा योग आहे। तुम्ही जर कुटुंबासाठी वेळ दिलात तर नात्यातील गोडवा आणखीन वाढेल। मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करू नका। संयम ठेवा आणि समजून घ्या। घरातल्या प्रत्येकाच्या भावना जपा। एकत्र बसून गप्पा मारल्याने घरातलं वातावरण अगदी आनंदाचं तयार होईल। कुटुंबाचा पाठिंबा या आठवड्यात तुमच्यासाठी फार मोठी ताकद ठरेल। शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा कष्टाचा, परंतु शेवटी समाधान देणारा ठरेल। अभ्यासात लक्ष केंद्रित करणं सुरुवातीला थोडं कठीण जाईल। मन इकडे तिकडे भटकण्याची शक्यता आहे, पण जर तुम्ही स्वतःला थोडं शिस्तीत ठेवलं तर चांगले परिणाम मिळतील। अभ्यासासाठी ठरलेलं वेळापत्रक पाळणं खूप महत्त्वाचं आहे। शेवटच्या क्षणी अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा अभ्यास करा। शिक्षकांकडून मदत घ्या
शंका असेल तर लगेचच विचारून घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वाचा आहे. थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. ऑनलाईन अभ्यास, नोट्स बनवणं आणि त्याची पुनरावृत्ती यावर भर द्या. मित्रांसोबत अभ्यास करताना वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वास ठेवा आणि घाबरू नका. सातत्य ठेवलं तर यश तुमचंच आहे. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी या आठवड्यात थोडं चढ उतार दिसतील. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला जाणवेल. काही कामं वेळेत पूर्ण न झाल्यामुळे थोडी चिंता वाढू शकते, पण घाबरायचं काही कारण नाही. शांत राहून काम केलं तर सगळंच नीट होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असं नाही, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांशी बोलताना जरा जपून बोला, नाहीतर गैरसमज होऊ शकतो. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जी सुरुवातीला कठीण वाटेल, नंतर ती तुमच्या फायद्याची ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला संधी घेऊन येईल. नवीन ग्राहक मिळू शकतात. गुंतवणूक करताना घाई करू नका. नीट विचार करूनच निर्णय घ्या. भागीदारीत काम करत असाल तर कागदपत्र नीट तपासा. कोणाच्याही बोलण्यावर लगेचच विश्वास ठेवू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास फायद्यात होईल. एकूणच मेहनत आणि संयम ठेवलात तर करिअरमध्ये प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा सांभाळून चालण्याचा आहे. उत्पन्न तुमचे ठीकठाक राहील, पण खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे. घर खर्च, वैद्यकीय खर्च किंवा काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. त्यामुळे बजेट बनवणं फार गरजेचं आहे. अनावश्यक खरेदी टाळा. जे आवश्यक आहे तेवढंच खरेदी करा. आधी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल. बचत करण्यावरती भर द्या, नाहीतर पुढे अडचण येऊ शकते. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही स्कीममध्ये पैसे टाकण्यापूर्वी नीट माहिती घ्या. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली आर्थिक संधी मिळू शकते. पैशांच्या बाबत शिस्त ठेवली तर पुढचा काळ तुमचा सुरक्षित राहील. छोट्या छोट्या बचती तुम्हाला मोठा फायदा देतात, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रेम आणि वैवाहिक जीवनबद्दल बघूया. तर प्रेम संबंधामध्ये या आठवड्यात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे संवाद फार महत्त्वाचा आहे. मनात काही असेल तर ते स्पष्टपणे बोला. जुन्या गोष्टी उकरून काढू नका, नाहीतर वाद वाढतील. एकमेकांना समजून घ्या. थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या संयमामुळे नातं टिकेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. एकत्र फिरायला जाणं, गप्पा मारणं यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. अविवाहित लोकांना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. एकमेकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. विश्वास आणि प्रेम टिकवलं तर नातं अधिक सुंदर होईल. एकंदरीत वृषभ राशीसाठी हा आठवडा थोडा मिश्र स्वरूपाचा आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील, तर काही थोडा संयम ठेवावा लागेल. घाईघाईत निर्णय घेऊ नका. आरोग्य, पैसा आणि नातेसंबंध या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखा. कुटुंबाचा आधार मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मेहनत आणि चिकाटी ठेवली तर यश नक्कीच मिळेल. मन शांत ठेवा, सकारात्मक विचार करा आणि प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करणारा ठरेल. आठवडा थोडा चढ उतारांनी भरलेला जाणार आहे. काही गोष्टी मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. सुरुवातीला थोडी गोंधळाची परिस्थिती वाटू शकते, पण हळूहळू सगळं नियंत्रणात येईल. आरोग्याच्या बाबतीत जास्त दुर्लक्ष करू नका. छोट्या त्रासांकडे लक्ष द्या. कुटुंबाचा चांगला आधार मिळेल, त्यामुळे तुमच्या मनाला समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवेल, पण तुमच्या मेहनतीमुळे परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत जरा जपून पावलं टाका. खर्चावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं राहील. नातेसंबंधामध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. बोलून घेतलं तर गैरसमज टळतील. प्रेम आणि वैवाहिक आयुष्य थोडं संयम ठेवलं तर गोडवा टिकून राहील.
एकूणच घाई न करता शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेतले तर हा आठवडा तुम्हाला चांगले अनुभव देणारा ठरेल. सकारात्मक राहा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमच्याच बाजूने असेल. तर वृषभ राशीच्या मंडळींनो, हे होतं तुमचं साप्ताहिक राशी भविष्य. तर योग्य प्रकारे काळजी जरूर घ्या. यश तुमच्याच बाजूने असणार आहे आणि स्वामींची कृपा दृष्टी ही तुमच्यासोबत कायम असो. स्वामी तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे काळजी बिलकुल पण करू नका. हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.